जळगावच्या मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई आणि संत चांगदेव महाराजांची यात्रा सुरू असून या यात्रेवर तसेच मंदिरावरती राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केलेली आहे। या यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी आले असून आज महाशिवरात्रीच्या दिनी तापी पूर्णाच्या संगमावरती लाखो भाविकांनी स्नान करून आदिशक्ती मुक्ताई आणि चांगदेव महाराजांचं दर्शन घेतलं। संत मुक्ताबाईंवरील श्रद्धेपोटी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केल्याचं रोहिणी खडसे यांनी मत व्यक्त केलं। काय सांगाल ताई, आज तुम्ही पुष्पवृष्टी केली? आज महाशिवरात्री आणि आज महिला दिन देखील, दोघंही दिवसांच्या मी सगळ्या लोकांना मनपूर्वक शुभेच्छा देते। खरं मुक्ताईनगर म्हटलं तर आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या 2 दिवसांमध्ये इथे प्रचंड असे संपूर्ण महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातील लोक येतात आणि इथे यात्रेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना ज्यांना आदिशक्ती संत मुक्ताईंवरती श्रद्धा आहेत, आदिशक्ती चांगदेवावरती श्रद्धा आहे, ह्या सगळे वारकरी संप्रदायाचे लोक इथे उपस्थित असतात। आज हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आम्ही मुक्ताईचं मंदिर असेल, दोघंही म्हणजे जुनं आणि नवीन असे 2 मंदिरं इथे आहेत, त्या दोघंही मंदिरांवरती आणि चांगदेवाच्या मंदिरावरती आणि मेहूंच्या आदिशक्ती मुक्ताईच्या मंदिरावरती पुष्पवृष्टी केलेली आहे। खरं नाथाभाऊ आणि आम्ही सगळे वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो आणि आमचा संत मुक्ताबाईंवरती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेसाठी आज यात्रेच्या निमित्ताने फुलांचं पुष्पवृष्टी करावी अशी नाथाभाऊंची संकल्पना होती आणि खडसे साहेबांच्या माध्यमातूनच आम्ही आज ही पुष्पवृष्टी केलेली आहे। तर वारकऱ्यांसाठी हा क्षण कधीही न विसरण्यासारखा आहे, कायम लक्षात राहील आणि प्रत्येकाला आठवणीत राहील असा आजचा क्षण होता।